बिल्स ऑफ एक्सचेंजच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण आज बोर्डाचा पहिला प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. आपण काल कन्सेप्ट पाहिलेली होती रिन्युअल ऑफ बिल. रिन्युअल ऑफ बिल म्हणजे काय? सेम अमाऊंटसाठी आपण नवीन बिल ड्रॉ करतो. ड्रॉविंगचं पहिलं बिल मित्रांनो डिसऑनर होतं. त्या बिलाचे नोटिंग चार्जेस प्लस त्याच्यावर मित्रांनो चार्ज होणारा इंटरेस्ट. आता याच्यामध्ये मित्रांनो इंटरेस्ट, नोटिंग चार्जेस आणि ओरिजिनल बिल या तिघांनी मिळून जेवढी अमाऊंट येते त्याच्यातली कॅश मित्रांनो ड्रॉविंगकडनं काही प्रमाणात वसूल करतो आणि राहिलेल्या बिलासाठी तो नवीन बिल ड्रॉ करतो. या कन्सेप्टला म्हटलं जातं रिन्युअल ऑफ बिल, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो 22nd लेक्चरमध्ये व्यवस्थित कन्सेप्ट एक्सप्लेन करून पाहिलेली. आणि आज आपण बोर्डाचा पहिला प्रॉब्लेम घेत आहोत. सी प्रॉब्लेम लिहिलेला आहे मी इथे, ऑक्टोबर 1981 प्रॉब्लेम नंबर 8 फळ्यावर लिहिलेला आहे मी प्रॉब्लेम. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो दोन गोष्टी अशा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये रामचंद्र असं नाव आहे, ते नाव खूप मोठं असल्यामुळे मी फक्त राम हे नाव घेतलेलं आहे. आणि मधली एक लाईन बिल ड्रॉची माझ्याकडनं मिस झालेली आहे लिहिताना, तेवढी समजून घ्या. मी ती लाईन मित्रांनो प्रॉब्लेम वाचताना बोलणार आहे. तर पहिले एंट्रीज पहा किती होणार आहे. ऑन 1st March राम सोल्ड गुड्स टू रमण. राम सोल्ड गुड्स टू रमण. एंट्री नंबर 1 ₹8,000 फॉर 2 months. ठीक आहे. आणि बिल ड्रॉ मित्रांनो ही एक त्याच्यामध्ये लाईन राहिलेली होती. ही झाली आपली एंट्री नंबर 2. ही डिस्काउंटेड द बिल विथ बँक ॲट 6% पर annum. एंट्री नंबर 3 ऑन ड्यू डेट द बिल इज डिसऑनर. एंट्री नंबर 4 रमण रिक्वेस्टेड राम to accept ₹4,000 immediately and draw on him a new bill for the remaining amount at 3 months together with interest at 10% per annum. सी आपलं डिसऑनर नंतर आपली पुढची जी एंट्री असते ती असते मित्रांनो नोटिंग चार्जेस, नंतर इंटरेस्ट आणि नंतर मित्रांनो नवीन बिल ड्रॉ. आता लक्षात घ्या इथे नोटिंग चार्जेस नाही आहेत, त्याच्यामुळे नोटिंग चार्जेसची एंट्री नंबर 5 घेणार नाही. आपली एंट्री नंबर 5 डायरेक्ट त्याच्या पुढची असणार आहे इंटरेस्ट. त्याच्यानंतर आपली 6 नंबरची जी एंट्री असेल ती असेल ही रिक्वेस्टेड. लक्षात घ्या सिक्वेन्स प्रमाणे रिक्वेस्टेडचं वाक्य पहिले दिलेलं आहे, पण ती नंतर करायची एंट्री आहे. पहिली इंटरेस्टची एंट्री होईल, मग रमणची एंट्री होईल आणि शेवटी सेकंड बिल ड्यूली ऑनर्ड. एंट्री नंबर 6. मित्रांनो ड्यूली ऑनर्ड या शब्दाचा अर्थ होतो ऑन ड्यू डेट. ड्यूली ऑनर्ड या शब्दाचा अर्थ होतो ऑन ड्यू डेट. आपल्या भाषेत द सेकंड बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर फ्रेंड्स प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, आपल्या नोट्समध्ये पण प्रॉब्लेम आहेत. तर मी आता प्रॉब्लेम प्रमाणे मित्रांनो सॉल्व करायला सुरुवात करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या की मित्रांनो जे नॅरेशन्स इझी आहेत ते मी आता रिपीटेड ओरली सांगेल, लिहिणार नाही. ठीक आहे. ऑन 1st March राम सोल्ड गुड्स टू रमण. आता रामने गुड्स सेल केले याचा अर्थ राम कोण झाला? ड्रॉवर. इन द बुक्स ऑफ राम ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ रमण ड्रॉवी. ठीक आहे. तर पहिले सेल्सची एंट्री येईल. रमणला माल विकला, रमण अकाउंट डेबिट टू सेल्स 1st March. इथे इयर दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण फक्त मित्रांनो डेट आणि मंथ लिहिणार आहोत. रमण अकाउंट डेबिट टू सेल्स 8,000 करेक्ट. त्याच्यानंतर बीइंग गुड्स सोल्ड टू रमण. आता याने सेल केलं तर हा काय करेल? परचेस. 1st March परचेसची एंट्री. परचेस अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट द गिव्हर टू राम अकाउंट 8,000 बीइंग गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम. याच्या पुढे काय मित्रांनो मी तिथे वरती लिहिलेले बिल ड्रॉन. सेकंड एंट्री येणार आहे आपली बिल ड्रॉची. आता बिल ड्रॉ केलं, सेम डेटला बिल ड्रॉ केलेलं असणार आहे. राम काय सांगेल? बिल आलं, रमणने दिलं, कम्स इन बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू रमण क्रेडिट द गिव्हर 8,000 बीइंग रमण's ॲक्सेप्टन्स रिसिव्ड. रमणचा ॲक्सेप्टन्स मिळाला. आता रमण सांगताना काय सांगेल? 1st March रामला मिळालं डेबिट द रिसिव्हर. राम अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल 8,000 बीइंग ॲक्सेप्टन्स गिव्हन टू रामला ॲक्सेप्टन्स दिला. आता या ठिकाणी मित्रांनो आपली तिसरी एंट्री काय असेल? ही डिस्काउंटेड द बिल ॲट 6% पर annum.
मित्रांनो बिल काय केलेलं आहे आपण 6% पर ॲनमला डिस्काउंट केलेलं आहे. आपली जर्नल एंट्री काय येईल, बिल डिस्काउंट केलं ना, म्हणजे आपल्याकडनं बिल काय झालं गेलं, क्रेडिट गोज आउट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आपल्याकडे कॅश काय झाली आली, डेबिट वॉट कम्स इन. पूर्ण पैसे आलेले आहेत का नाही, बँकेने काय केलेलं असणार त्यांचे चार्जेस डिस्काउंटचे कट केलेले असणार, म्हणजे आपला काय झाला एक्सपेन्स. डिस्काउंट अकाउंट डेबिट ऑफ एक्सपेन्स आहे लॉसेस. एंट्री कॅश आली, डिस्काउंट दिला, एक्सपेन्स टू बिल्स रिसिवेबल गोज आउट. आता बिल्स रिसिवेबल कितीचं होतं 8,000 बरोबर आहे. 8,000च्या किती पर्सेंट, 6% पर ॲनम फॉर 2 मंथ्स. 8,000चे 6% पर ॲनम फॉर 2 मंथ्स किती आहे 80 रुपीज. म्हणजे बँकेने 8,000 मध्ये 80 रुपीज डिस्काउंट चार्जेस कट केले आणि आपल्याला 7,920 काय दिलेलं आहे मित्रांनो कॅश दिलेली आहे. नॅरेशन काय येईल, बिल डिस्काउंटेड बँक ॲट 6% per annum for 2 months. Being bill discounted with bank at 6% per annum for 2 months. मित्रांनो रामने डिस्काउंट केलं, रामला पैसे मिळाले, बँकेने दिले. रमणचा काही संबंध आहे का नाही. रमणच्या मध्ये 1 मार्चला नो एंट्री. नेक्स्ट पुढची एंट्री मित्रांनो आता काय झालेलं आहे, ऑन ड्यू डेट बिल डिसऑनर्ड. ऑन ड्यू डेट काय झालं, बिल डिसऑनर्ड झालं. आता हे कोणतं बिल डिसऑनर्ड आहे, डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड आहे. मित्रांनो पहिल्यांदा ड्यू डेट काय येईल 1 मार्च नंतर एप्रिल मे नंतर 3 दिवस 4 मे डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. म्हणजे राम कोणत्या पोझिशनला असणार, रमणकडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे. रमण अकाउंट डेबिट, रमणकडनं घेणं वाटलं ॲसेट प्लस, बँकेला द्यायचे टू बँक अकाउंट लायबिलिटी प्लस. ठीक आहे, रमण अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 8,000. हे मित्रांनो आपली डिस्काउंटेड बिल डिसऑनर्डची एंट्री आहे. नॅरेशन बिल डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे, आता याच ट्रान्झॅक्शनची एंट्री मित्रांनो रमण काय करेल, रमण सांगताना आपण नेहमीच सांगेल काय 4 मेला बिल्स पेएबल काय झालेले मित्रांनो डिसऑनर झालेले आहे त्याच्या बुक पॉईंट. तो सांगताना काय सांगेल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू, देणं कोणाला आहे रामला, टू राम अकाउंट 8,000. नरेशन तेच बिल ऍक्सेप्टन्स दिलेला होता कोणाला, बिल ऍक्सेप्टन्स गिवन टू राम. काय झालं, ऍक्सेप्टन्स गिवन टू राम डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. डिसऑनर्ड ऑन. तर या मित्रांनो आपल्या पहिल्या 4 एंट्रीज होत्या. या 4 एंट्रीज आपल्या रेग्युलर आहेत. याच्या आतापर्यंत आपली बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली आहे. ठीक आहे फ्रेंड्स, मग आता याच्यानंतर मित्रांनो आपण ज्या पुढच्या एंट्रीज आहेत त्या पाहणार आहोत. फ्रेंड्स व्यवस्थित पहा, कारण इथून पुढे कन्फ्युजन्स वाढणार आहे. ठीक आहे, रमण रिक्वेस्टेड टू राम टू ऍक्सेप्ट ₹4,000. रमणने रामला रिक्वेस्ट केली की तू काय कर 4,000 रुपये काय कर ऍक्सेप्ट कर and draw a new bill for the remaining amount at 3 months together with interest at 10% per annum. मित्रांनो या ठिकाणी ऍक्च्युअली आपली जी सिक्वेन्स प्रमाणे डिसऑनर नंतर पुढची एंट्री आहे ती आहे नोटिंग चार्जेस. पण या प्रॉब्लेममध्ये नोटिंग चार्जेस नाही, त्याच्यामुळे नोटिंग चार्जेसची एंट्री जी ऍक्च्युअली 5th नंबरची एंट्री होती ती काय होईल आता ड्रॉप होईल, ती येणार नाही. म्हणजे याच्या पुढची एंट्री जी आहे ती नोटिंग चार्जेसच्या नंतरची एंट्री म्हणजे इंटरेस्टची एंट्री. तर फ्रेंड्स आपण आता पुढची एंट्री जी करणार आहोत ती करणार आहोत इंटरेस्टची एंट्री. आपली इंटरेस्टच्या एंट्रीची डेट येईल 4 मे, 4 मे मगाचीच डेट आहे. ठीक आहे, आता इंटरेस्टची एंट्री. रामला इंटरेस्ट काय आहे घेणं आहे, म्हणजे इंटरेस्ट काय झालं रामचं इन्कम. राम काय सांगेल क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स टू इंटरेस्ट अकाउंट आणि डेबिट तो कशाला करणार रमण अकाउंट. तो सांगताना काय सांगेल रमण अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. रमण अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. बरोबर आहे. नॅरेशन येईल बिंग इंटरेस्ट काय आहे रिसिवेबल. बिंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम कोण रमण. बिंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम रमण ऑन बिल
ऑन बिल डिसऑनर्ड. ठीक आहे. आता याच्यानंतर रमण मित्रांनो सेम डेटला इंटरेस्टची एंट्री काय करेल. राम सांगताना सांगते इंटरेस्ट मध्ये इन्कम आहे, तर रमण सांगताना काय सांगेल इंटरेस्ट माझा काय आहे एक्सपेन्स. मित्रांनो इंटरेस्ट अकाउंट डेबिट और एक्सपेंस एंड लॉसेस टू देना कोणाला आहे रामला. टू राम अकाउंट क्रेडिट द गिव्हर म्हणजे क्रेडिट लायबिलिटी प्लस बिंग. मित्रांनो इंटरेस्ट काय आहे पेएबल. बिंग इंटरेस्ट पेएबल. कोणाला पेएबल आहे टू राम. कशाबद्दल पेएबल आहे ऑन बिल डिसऑनर्ड. ऑन बिल डिसऑनर्ड. मित्रांनो इथपर्यंत आहे. होप तुम्हाला डाऊट नाही. आता इथून पुढे व्यवस्थित लक्ष. आता सी आपल्याला टोटल रमणकडनं पैसे किती घ्यायचे होते 8,000 रुपये आपल्याला टोटल पैसे घ्यायचे होते. करेक्ट. ह्या 8,000पैकी मित्रांनो तो काय करतोय आपल्याला सी या 8,000पैकी तो आपल्याला काय करतोय कॅश लगेचच्या लगेच 4,000 रुपये द्यायला तयार झाला. म्हणजे आता आपला त्याच्याकडे बॅलन्स किती राहिलेला 4,000. मग इंटरेस्ट जे कॅल्क्युलेट होईल ना मित्रांनो ते या 4,000. इंटरेस्ट जे कॅल्क्युलेट होईल ना मित्रांनो ते कोणत्या 4,000वर होईल या 4,000वर. समजलं. म्हणजे इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन कसं होईल तुमचं 4,000 या 4,000 होतं 4,000 इंटू इकडे 10% पर ॲनम फॉर 3 months. E/12. समजलं. मित्रांनो तुमचं इंटरेस्ट आहे 100. तुमचं इंटरेस्ट किती येतं 100. इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं लक्षात घ्या. टोटल जेवढे पैसे त्याला घ्यायचे त्याच्यातून कॅश जेवढी मिळाली तेवढी मायनस करायची आणि राहिलेला बॅलन्सवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. जर याच्यामध्ये मित्रांनो नोटिंग चार्जेस असते तर ते याच्यात काय झालं असतं. समजा याच्यात 500 रुपये नोटिंग चार्जेस असते. 8,500 मधून 4,000 मायनस करून 4,500 वर तुम्ही हे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे आपले इंटरेस्ट टोटल किती आहे 100 रुपये. ओके. आता पुढचं कॅल्क्युलेशन पुढची एंट्री जी आहे ती आहे एंट्री नंबर 6. मित्रांनो इथे ऑनरची एंट्री नंबर 7 आहे. तुम्ही 6 डबल लिहिलेलं. तर आता एंट्री नंबर 6 नीट आहे का. या ठिकाणी खूप जण गोंधळ झाले. आता आपल्याला टोटल त्याच्याकडनं किती रुपये घ्यायचे सी 8,000 रुपये हे प्लस 100 रुपये इंटरेस्ट हे टोटल किती घ्यायचे 8,100. आय रिपीट 8,000 बिलाचे आणि 100 रुपये इंटरेस्टचे असे टोटल किती घ्यायचे 8,100. आता बघा वाक्य कसं आहे. रमण रिक्वेस्टेड राम टू ॲक्सेप्ट ₹4,000 इमिडिएट. रमणने रामला रिक्वेस्ट केली की ॲक्सेप्ट ₹4,000 इमिडिएटली. तू 4,000 रुपये लगेच घे. माझ्याकडे आता 4,000 कॅश आहे. तू 4,000 रुपये लगेचच्या लगेच घेऊन टाक. अँड ड्रॉ अ न्यू बिल फॉर रिमेनिंग अमाऊंट. राहिलेल्या अमाऊंटसाठी तू नवीन बिल ड्रॉ कर. आता सी त्याला घ्यायचे किती होते 8,000 प्लस इंटरेस्टचे 100 म्हणजे 8,100. त्यातली कॅश तो 4,000 लगेच देतो. म्हणजे 4,000 रुपये कॅश आली. मग नवीन बिल कितीचे येईल 4,100. 8,100 पैकी 4,000चं मित्रांनो कॅश देईल तर न्यू बिल कितीचं आहे 4,100. म्हणजे आता तुमची एंट्री कशी येते सी ही रिन्युअलची एंट्री जी काल आपण शिकलेलो होतो. कॅश आली. रमणने रामला कॅश दिली म्हणजे रामकडे कॅश काय झाली आली. कॅश अकाउंट डेबिट किती 4,000. परत त्याच्याकडे नवीन बिल आलेलं आहे. जसं जुनं बिल होतं तसं नवीन बिल आलेलं आहे. मित्रांनो परत बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 4,100. ठीक आहे. या दोघांना सेम रूल. डेबिट वॉट कम्स इन. कॅश आली डेबिट बिल्स रिसिवेबल आलं डेबिट कम्स इन टू. कॅश आणि बिल्स रिसिवेबल आपल्याला कोणी दिली रमणने दिली. क्रेडिट द गिव्हर टू रमण अकाउंट. किती दोघांची टोटल 8,100. म्हणजे नॅरेशन काय येईल मित्रांनो आपला आता
बीइंग, आता आपल्याला काय काय मिळालं, आपण मागाशी काय लिहित होतो, रमन्स ऍक्सेप्टन्स रिसिव्ड. आता इथे आपल्याला कॅश पण मिळालेली आहे आणि नवीन, आता हा तुमचा नवीन ऍक्सेप्टन्स आहे. म्हणजे तुमची एंट्री काय येईल, नरेशन काय येईल, बीइंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स. हा कसा ऍक्सेप्टन्स आहे तुमचा, फ्रेश ऍक्सेप्टन्स. बीइंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड. कॅश पण मिळाली आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स पण मिळाला. कोणाकडनं मिळाला, फ्रॉम रमण. रमणकडनं मिळाला. आणि नुसतं कॅश आणि फ्रेश ऍक्सेप्टन्स मिळालेला आहे का, नाही, विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट सकट मिळाला. या ठिकाणी नोटिंग चार्जेस सुद्धा जर इनपुट असतं तर तुम्ही काय केलं असतं, विथ इंटरेस्ट अँड नोटिंग चार्जेस असं लिहिलं असतं. ठीक आहे, हे कळलंय मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, परत लक्षात घ्या, कॅश आली, रिसिवेबल आलं, फ्रेश ऍक्सेप्टन्स आणि रमणने दिलं. कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम रमण. कसं, विथ इंटरेस्ट. आता जसं याला मिळालं तसं याने ऍक्सेप्टन्स दिलेला आहे. रमण सांगताना काय सांगेल मित्रांनो, रामला ऍक्सेप्टन्स काय झालं, मिळालं, डेबिट द रिसिव्हर, राम अकाउंट डेबिट. काय काय मिळालं त्याला, कॅश दिली, टू कॅश अकाउंट, क्रेडिट वॉट गोज आउट, टू बिल्स पेएबल अकाउंट, ऍक्सेप्टन्स दिला नवीन, क्रेडिट वॉट गोज आउट. बरोबर आहे मित्रांनो. डेबिट द रिसिव्हर, राम अकाउंट डेबिट, टू कॅश, टू बिल्स पेएबल, क्रेडिट गोज आउट. ठीक आहे, अमाऊंट आपल्या नेहमीच्या. आता हा सांगताना काय सांगेल, हा सांगतो ऍक्सेप्टन्स मिळाला, हा काय सांगेल, फ्रेश ऍक्सेप्टन्स दिला. बीइंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स गिव्हन. बीइंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स गिव्हन. कोणाला गिव्हन, टू राम. कसा, विथ इंटरेस्ट. मित्रांनो, हे नवीन बिल तुम्ही ऍक्सेप्टन्स किती महिन्यांसाठी दिलेलं आहे, तेव्हा काय येते, फ्रेश ऍक्सेप्टन्स 3 महिन्यांसाठी. ठीक आहे, मग आता आपली शेवटची एंट्री, ऑन ड्यू. सेकंड बिल वॉज ड्युली ऑनर. ड्युली ऑनर म्हणजे काय, ऑनर ऑन ड्यू डेट. हे नवीन बिल 3 महिन्यांनी मिळायचं होतं आणि ते 3 महिन्यांनी आपल्याला मिळालेलं आहे. इट इज ड्युली ऑनर, ड्यू डेटला ऑनर. मग आता 3 महिन्यांनी आपल्याला पैसे मिळाले. मग 4, 5 नंतर 3 महिने 3 दिवस, 7, 8 लाख आपल्याला पैसे मिळालेले. आता पैसे मिळाले, हे कोणत्या बिलाचे पैसे मिळाले, साधं बिल आहे, हे डिस्काउंट केलेलं नाही आहे किंवा काहीच केलेलं नाही. मग हे पैसे आले तर आपण एंट्री काय करणार मित्रांनो, कॅश आली, डेबिट वॉट कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट, आणि बिल आपल्याकडनं काय झालं, गेलं, टू बिल्स रिसिवेबल. कॅश अकाउंट डेबिट, टू बिल्स रिसिवेबल. किती रुपये नवीन बिलाची अमाऊंट, 4100. मित्रांनो, कॅश आली, रिसिवेबल गेलं. आपण याचं नॅरेशन काय लिहायचो, बीइंग रमन्स ऍक्सेप्टन्स ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता नॅरेशन तसंच असणार आहे, फक्त एक छोटासा बदल काय असणार आहे, बीइंग रमन्स फ्रेश ऍक्सेप्टन्स ऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे मित्रांनो, आता सेम ट्रान्झॅक्शनची एंट्री रमण काय करेल मित्रांनो, 7-8 लाख. तो सांगताना काय सांगेल, बिल्स पेएबलची लायबिलिटी काय झाली, कमी झाली, किंवा बिल्स पेएबल आलं, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, आणि कॅश काय झाली, त्याने ऑनर केला म्हणजे कॅश त्याच्याकडनं काय झाली, गेली, क्रेडिट वॉर गोज आउट, टू कॅश 4100. नॅरेशन काय येईल, बिल अवर फ्रेश ऍक्सेप्टन्स, आपला फ्रेश ऍक्सेप्टन्स किंवा नुसतं बिल फ्रेश ऍक्सेप्टन्स काय झालेलं होतं, गिव्हन टू कोण होता, रामला दिलेला होता. तो काय झाला, ऑनर ऑन ड्यू डेट. मित्रांनो, इथे आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. जर्नल्सची दोन्ही साईडची टोटल करायची, दोघांची आठवणीने करा, मी टोटल बरेच होतो विसरला. तर मित्रांनो, अशा रीतीने आपला बोर्डाचा पहिला प्रॉब्लेम संपलेला आहे. काही डाऊट असेल तर मित्रांनो मला विचारा, 8800922791 या नंबरवर कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि खूप महत्त्वाची गोष्ट, हा पहिला प्रॉब्लेम आहे, 7 एंट्रीज आहेत. डिफिकल्टी लेवल आता C लेवलला गेलेली आहे, 3rd लेवलला आहोत आपण डिफिकल्टी लेवल. मित्रांनो, तर थोडंसं कन्फ्युजन
होण्याचे चान्सेस आहेत. तर याच्या आधीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते जर का तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केले असतील, कॉपी पेस्ट केलेले नसतील होमवर्क करताना, तुम्ही होमवर्क करताना तुम्ही खरंच प्रामाणिक आहात का हा तुम्ही स्वतःशी मित्रांनो विचार करा. तुम्ही अप्रामाणिकपणे होमवर्क सबमिट करत असाल तर त्याची फळं नंतर तुम्हाला भोगावी लागतील. ठीक आहे. तर काही आणलं तर लक्षात घ्या हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या प्रॅक्टिस प्रॉब्लेमवर बेस आहेत. प्रॅक्टिस प्रॉब्लेम व्यवस्थित प्रॅक्टिस करा. रिपीटेडली आपलं याच्या आधीचं जे 22nd लेक्चर आहे ते पहा आणि मग हा प्रॉब्लेम रिपीटेडली एक्सप्लेन केलेला सोल्युशन पाहत राहा. ऑटोमॅटिक होईल आणि असे पुढच्या अजून खूप सारे प्रॉब्लेम्स व्हायचे. ठीक आहे. तर मित्रांनो दिस इज द फर्स्ट प्रॉब्लेम दॅट यू हॅव सॉल्व्ड. बाकी काही डाऊट असेल घरीच व्यवस्थित राहा आणि